तर बीडमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालाय। शिरूर, कासार, पाटोदा, गेवराईत अतिवृष्टी झाली आहे। तर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। बीडमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलाय। शिरूर, कासार, पाटोदा आणि गेवराईमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तर पावसामुळे मोबाईल कंपन्यांचं नेटवर्क डाऊन झाल्यामुळे नागरिकांची मोठी हेळसांड होतीये। बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री पावसानं अक्षरशः कहर केल्याचं पाहायला मिळालं। मात्र त्यानंतर जर पाहिलं गेलं तर पूर्णपणे गेवराई असेल, पाटोदा असेल आणि माजलगावचा जो परिसर असेल त्या परिसरामध्ये पाहिलं गेलं तर अतिवृष्टीसारखा जो पाऊस आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या सिंदफणा या नदीपात्राच्या बाजूला आहे आणि आपण पाहू शकतो की याच परिसरामध्ये अक्षरशः पावसानं थैमान घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एवढंच नाही तर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पाटोदा आणि त्यानंतर शिरूर कासारचा सिंदफणा जो धरण आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवला आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर शिरूर असेल, गेवराई असेल, पाटोदा असेल आणि आष्टीचा काही भाग जो आहे तो पूर्णपणे जलमय झालेला आहे, त्यामुळे जनजीवन जो आहे तो विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जर पावसाचा जोर असाच जर राहिला तर उद्या जर पाहिलं गेलं तर उद्याची परिस्थिती आणखीन वेगळी दिसेल, हे मात्र आता सांगण्याचं कारण नाही। आणि पहाटे जो पाऊस झाला त्या पावसानंतर पुन्हा एकदा बीडमध्ये आता सायंकाळच्या सुमारास पाऊस सुरू झालेला आहे। साधारणतः 4 वाजल्यापासून या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पूर्ण जो परिसर आहे तो जलमय झालेला आहे। ढगांचा जो आहे तो ढग जमलेले आहेत। विजांचा जो सुळसुळाट आहे तो आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतोय। वीज कोसळल्याची घटना आहे, मात्र कुठलीही जीवितहानी नाही। बीडमध्ये जर पाहिलं गेलं तर पाऊस नाही, परळी आणि गेवराईमध्ये पाऊस नाही, मात्र माजलगाव, गेवराई, पाटोदा आणि त्यानंतर शिरूर कासार आणि आष्टी या 5 मतदारसंघात पावसाने अक्षरशः हाहाकार घातलेला आहे। आता रात्रीचा वेळ आहे आणि याच ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्णपणे विद्युत पुरवठा जो आहे खंडित झालेला आहे। एवढंच नाही तर मोबाईल नेटवर्क देखील जाम झालेले आहेत, त्यामुळे कुठला व्यक्ती कुठं अडकलाय हे अद्याप प्रशासनाला कळत नाही। त्यामुळे प्रशासनानं अलर्ट जे आहे ते घोषित केलेलं आहे। आता उद्या सकाळी साधारणतः 6 वाजेपर्यंत NDRFचं जे पथक आहे त्याला देखील जिल्हा प्रशासनानं जो पाचारण केलेला आहे आणि जिल्हा प्रशासनाकडनं कोणीही नदीकाठी जाऊ नये, पूर परिस्थितीचा त्या ठिकाणी कोणीही तिथं पाहण्यासाठी जाऊ नये।